विदर्भातली तापमान जे आहे ते एप्रिल महिन्यातच 42 आणि 44च्या घरात गेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत परीक्षा घेण्याच्या ज्या सूचना आहेत त्या करण्यात आल्या आहे। या संदर्भात नागपूर खंडपीठात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा यावर आक्षेप घेतला की पहिल्याच आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात ह्या परीक्षा पूर्ण कराव्या। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र फडणवीस सर आहे। सर, ज्या पद्धतीने शिक्षण विभागाच्या सूचना होत्या, याचिका टाकण्याची वेळ आली कारण की नागपूर आणि विदर्भाचं तापमान एकंदर जे आहे ते 42-44 याच्याबद्दल ज्यावेळेला ते परिपत्रक आलं त्या परिपत्रकावर आम्ही माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, कमिशनर एज्युकेशन या सगळ्यांना आणि सेक्रेटरी यांना पत्र टाकलेलं होतं की विदर्भाबद्दल हायकोर्टाचा 7 वर्षापूर्वीचा एक निर्णय आहे की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे विदर्भातलं तापमान पाहता विदर्भाकरता वेगळ्या व्यवस्था करा। पण दुर्दैवाने त्या जजमेंटची कदाचित माहिती आमच्या या संचालकांना नसावी कारण ते नवीन आहेत आणि कोणीही अधिकाऱ्यांनी त्यांना ते दाखवून दिलं नाही। त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या शाळांची परीक्षा एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला। पण हा निर्णय घेताना जी सद्सद्विवेक बुद्धी असते ती गहाण ठेवल्यासारखी केली। 8वी 9वीच्या पोरांच्या परीक्षा 2 एप्रिलपासून सुरू करायच्या आणि 1ली ते 5वीचे जे लहान पोरं आहे या पोरांच्या परीक्षा ते 22 एप्रिलला सुरू करायच्या आणि त्या 25 एप्रिलपर्यंत घ्यायच्या। पोरांचं वय काय 10 वर्षाच्या आजचे पोरं आहे आणि जो हायकोर्टाने निर्णय दिला होता तो विदर्भातलं तापमान पाहताच दिलेला होता। पण याचे कुठेही विचार न करता अट्टाहासाला पेटून त्या परीक्षा घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामध्येच त्यांनी पॅटसुद्धा परीक्षा त्या ठिकाणी जोडलेली आहे। याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना लिहिल्यानंतरही याच्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला माननीय उच्च न्यायालयामध्ये याच्याविरुद्ध याचिका दाखल करावी लागली। या याचिकेत विविध शाळांमधील 5 पालक आहेत, माझी संस्था आहे आणि महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून मी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या तर्फे या पिटिशनमध्ये जॉईन झालेलो आहोत। कारण हा निर्णय त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर लागू होईल कारण आजच महाराष्ट्र सगळीकडे 40च्या वर गेलेला आहे। शहरातल्या पोरांचा विचार केला तर एकदा आपण समजू शकतो की हे पोरं 11:30 वाजता घरी जाऊ शकतात। पण ग्रामीणमधल्या ज्या शाळा आहेत या पोरांच्या परीक्षा ज्या ग्रामीणमध्ये पंखे नाही, वीज नाही, बहुतेक शाळांचं रूफटॉप टिनाचं आहे, अशा परिस्थितीमध्ये 11:30 वाजेपर्यंत या पोरांच्या परीक्षा घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्यांना घरी जायला सांगायचं। रस्त्यात जर एखाद्या पोराचं काही कमी जास्त झालं तर कायद्यानुसार जबाबदार आम्ही राहतो। मग याची जबाबदारी हे अधिकारी घेणार आहेत का? दुर्दैवाने असं काही होऊ नये अशी आमची इच्छा आहे, पण झालं तर ही जबाबदारी घेणार आहे का? या सगळ्या गोष्टींचा काल हायकोर्टामध्ये उहापोहा झाला। त्यानंतर हायकोर्टाने त्यांच्याच परिपत्रकात जे लिहिलेलं आहे त्याचा उल्लेख करून लोकल लेव्हलला शिक्षणाधिकाऱ्यांनी या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यासंबंधीची कारवाई करावी आणि त्याला वरिष्ठांनी मान्यता द्यावी या पद्धतीचे आदेश काल माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। आता हे निवेदन आम्ही सगळ्यांना पाठवलेलं आहे। यानंतर वरचे अधिकारी काय करतात याच्याकडे आता आमचं लक्ष आहे। खरं तर पहिला आठवडा पहिलेच लोटलेला आहे, आता दुसरा आठवडा आहे आणि तापमान आता अजून 42-43 पर्यंत नागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात गेलं आहे। तर किती तडकाफडकीनं खरं तर निर्णय घेण्याची गरज आहे आणि 5वीच्या नंतरच्या विद्यार्थ्यांनी ज्याची पहिल्या परीक्षा घेणं गरजेचं होतं त्यांची नंतर घेतली जाते। आता व्हॉट्सअपवर हे निर्णय सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे। त्यांच्यामध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर या अधिकाऱ्यांनी उद्यापर्यंत या गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे जेणेकरून 15 किंवा 16 तारखेपर्यंत या परीक्षा संपतील। या परीक्षेचा निर्णय घेण्यास उशीर झाला तर शेवटी तेच होईल, शेवटी आदेश करून नागपूर खंडपीठात जाऊनही त्याचे परिपाक काय निघणार आहे? त्याचे जर त्यांनी त्या पद्धतीने निर्णय घेतले नाही आणि याच्यावर जे अट्टाहास राहिला तर आम्ही त्यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट पिटिशन फाईल करू। आपली मागणी काय असणार आहे? कारण की राज्य शिक्षण मंडळाचा हा सर्व राज्यभर निर्णय लागू होत असेल कोर्टाचा, तर किती दिवसात निर्णय घ्यायला पाहिजे? म्हणजे उद्याच्या उद्या खरंच घेणं शक्य आहे का? यासाठी तेवढी इच्छाशक्ती आहे का? आज त्या सगळ्यांना आम्ही त्याच्या कॉपीज पाठवलेल्या आहेत। आता अधिकारी जर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला माहीत आहे एका रात्रीत जर निर्णय होऊ शकतात। हायकोर्टसुद्धा रात्रभर बसू शकते, एखाद्याची जमानत करायला किंवा कोर्टसुद्धा रात्रभर बसू शकतात। तर अधिकाऱ्यांनी तेवढी सेन्सिटिव्ह दाखवून आज रात्रीपर्यंत याचा निर्णय घ्यायला पाहिजे। ऑलरेडी राहुल रेखावारांना या गोष्टी इन्फॉर्म केल्या गेल्या आहेत। त्यांनी सांगितलं आहे की मी माझ्या ऑफिसमध्ये बसून याचा निर्णय घेतो।
अपेक्षित आहे आज उद्या निर्णय व्हावा किमान? हे अपेक्षा तर नक्कीच आहे. नाही झाला 2 दिवसात तर पुढची भूमिका काही वेगळी असणार आहे? पुढची भूमिका अशीच असणार आहे की आम्ही आमच्या परीक्षा घेऊन मोकळे होऊ. पॅट झाली नाही झाली आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पॅट ही महत्त्वाची परीक्षा आहे सगळ्या विचारांनी, आणि कुठंतरी हे सगळे घेताना विदर्भाचा विचारच होत नाही का? समन्वय साधला नाही का? शिक्षण विभागाचा कुठंच एकमेकाशी समन्वय? सुसंवादच नाही आहे. वरच्या अधिकाऱ्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना फक्त पत्र पाठवायचे आणि खालच्या अधिकाऱ्यांनी ते आदेश शाळांकडे पाठवायचे. याच्या पलीकडे यांच्यामध्ये कोणताही संवाद नाही आहे अधिकाऱ्यांमध्ये. आता जर तुम्ही म्हणताय की पॅट परीक्षा महत्त्वाची नाही का? आहे, पण ती कशा करता? की शाळांमधल्या मुलांची गुणवत्ता तपासण्याकरता म्हणून सरकारने पॅट परीक्षा काढलेली आहे. आत्तापर्यंत या परीक्षा 2 किंवा 3 एप्रिलला होत होत्या. याच वेळेला 25 एप्रिलला कशा झाल्या? आणि जर ते त्या बाबतीत सिरियस असते तर आज जी पॅटची परीक्षा होती, या पॅटच्या परीक्षेबद्दल आता असं लक्षात येतं आहे की सगळ्या शाळांना त्यांच्या इच्छेची जी विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्या एवढ्या प्रश्नपत्रिकाच आल्या नाहीत, किंबहुना त्याच्यापेक्षा कमी आल्या. 7 पानाची प्रश्नपत्रिका आहे, त्याची आज झेरॉक्स करतो म्हटलं तर हजारोनी नव्हे तर शेकड्यांनी हजारोनी आपल्याला त्याच्या प्रती काढावं लागतील. आणि याचा खर्च कोण देणार आहे? त्याच्यामध्ये काल परिपत्रक जे त्यांनी काढलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे हा खर्च अमान्य राहील आणि कोणीही याच्या झेरॉक्स करू नये. आजचीच बातमी आहे पुण्यावरून की राहुल रेखावारांनीच 5 जणांच्या विरुद्ध FIR दाखल केलेला आहे. यूट्यूबवर नुसत्या प्रश्नपत्रिकाच नाही तर त्याचे ॲन्सर्ससुद्धा लीक झालेले आहे. जर अशा याच्यात जर एवढा सिरियसने तुमचा परीक्षेबद्दल असेल तर या परीक्षा त्यांनी रद्द करून पुढच्या सेशनला ज्यावेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला पोरांच्या पॅटच्या परीक्षा अतिशय व्यवस्थितपणे घ्याव्या, विथ सिरियसनेस घ्याव्या, ही आमची त्यांना रिक्वेस्ट आहे. नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या परीक्षा आहे 1ली ते 5वी त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो 2 दिवसात घेतला तरच या परीक्षा ज्या आहे ते उन्हाळा अगोदरच तापला असताना आणखी तापण्यापूर्वी होऊ शकतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ नागपूर खंडपीठातून आदेश निघाले सुद्धा आहे. शिक्षण अधिकारी खरंच आता यात निर्णय घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.